सखाराम मंचकर, मारुती कदम. हे बघा काय झालं काय? शिरूरकर साहेबांनी इरिकेट केलं सगळ्यांना. काय इरेडिकेट म्हणजे? निर्मूलन. निर्मूलन म्हणजे पूर्णपणे काढून टाकणे. मी उदयकुमार शिरूरकर, सहाय्यक महापालिका आयुक्त. एक मोठा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. कदाचित काही लोक नाराज होतील. सखाराम मंचेकर 35 वर्ष BMCत आहे. काढू दे मला कामावरून. साहेबांसमोर फिनेल पितो गेल्या बघा. मारुती कदम नोकरी काढताना सुद्धा फॉर्म भरून घेत आहे. जयश्री कांबळे. हे माझं नाव कसं आलं निश्चित? एक तर याच आहे, एक पाय तुटलेला. सारखं माझ्या पायावर काय येते का? तुम्ही अप्सरा जाधव. अप्सरा अप्सरा नाव ऐकलं नाही का कधी? ना ऐकलंय पण कधी पाहिली नव्हती अप्सरा. आज संध्याकाळपासून तुम्ही सगळ्यांनी प्रातःशाळेत जायचंय आणि यावर्षी 10वी पास करायची. मी निलेश माळी, तुमचा नवीन शिक्षक. चला सुरू करूया. कोणीही दांड्या मारायच्या नाही आणि मारल्या तर मी खरंच कामावरून काढून टाकेन. अरे मी बारमध्ये पण शुक्रवार रविवारी 2 दिवस नवरा स्वयंपाक करायला लागलाय. कशाला जाते शाळेत शिकायला? मी काय वय आहे का तुझं? सांग सांग भोलानाथ, टेन्शन मिटेल. माळी सर. या मिस सीमा माझी मैत्रीण. आपण एकमेकांना आवडतो. घरचे लग्न पण लावून देतील. पुढे राहायला डोक्यावर छत तर लागेल ना. तुमच्याकडे स्वतःला राहायला जागा नाही, पण विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्यासाठी केवढी जागा आहे. आजोबा तुम्ही शाळेत जाता? अजून तुला एक गंमत सांगू. गणित मॅथ सगळं सोपं असतं रे. हे लोक उगाच घाबरवतात आपल्याला. तर मी खूप घाबरलो सर. मी नाही देत परीक्षा, परत नापास झालो तर मला असतील, माझ्या फॅमिलीला पण असतील सर. तुम्ही या लोकांनाच का निवडलो शाळेसाठी? उद्या शिकले तरी काहीतरी मोठं काम करतील. त्यांचा टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तुम्हाला त्यांना फक्त शाळा शिकवायची नाहीये, तुम्हाला त्यांना स्वप्न बघायला शिकवायचे. आग पेटवा सर, आग पेटवा. खूप कष्टाने इथपर्यंत आलोय आपण. तर थांबायचं नाही. आता थांबायचं, आता थांबायचं. तुम्ही आग नाही वणवा पेटवलाय सर.